भरलेलं कारलं तर खूपदा खाल्लेलं असेल, पण या पद्धतीचं कारलं एकदा करून बघा. न खाणारेही पोटभर कारलं खातील, अगदी चपातीही कमी पडेल. बहुगुणी असलेलं हे कारलं आहारात याचा समावेश करायलाच हवा. पण आजचं हे जे कारलं आहे, आपण यातलं जे सारण तयार करणार आहोत, हे याआधी तुम्ही कधीही खाल्लेलं नसेल. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी इथे आपण वजनी प्रमाण जे आहे कारल्यांचं, ते 1 पाव कारले आपण घेतलेले आहेत. कारले आधीच स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून मी घेतलेले आहेत. आता या कारल्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. आकाराने कारले थोडे जर मोठे असतील तर मग 3 भाग केले तरीही चालतील. पण इथे आकाराने लहानच कारले आपल्याला घ्यायचे आहेत. तर असेच व्हिडिओत तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवते तसे काप तयार करून घ्यायचे. तर इथे पूर्ण जे कारले होते आपण त्याचे काप करून घेतलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आहे यातील बिया काढायचं. तर त्या कशा काढायच्या? एक चमचा घ्यायचा, त्याच्या मागच्या भागाने बघा असं व्हिडिओत तुम्हाला दाखवते अगदी गोल फिरवत न्यायचं. अगदी सहज बियांचा भाग पूर्ण निघतो. म्हणजे अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे. याच पद्धतीने पूर्ण कारल्यातील बिया काढून घेणार आहोत. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता बघा, सर्वच कारल्यातील बिया या पद्धतीने आपण काढून घेतलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आहे कारल्यातील कडवटपणा कमी कसा करायचा. तर आता त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर इथे आता आपण या पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे आपल्याला पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि त्याबरोबर पाव चमच्यालाही थोडी कमी एवढी हळद घालायची आहे. तर आता इथे आपण कारलं हे 70 ते 80% शिजवणार आहोत. यामुळे कारलं शिजलंही लवकर जाणार आहे आणि कारल्यातील कडवटपणासुद्धा नाहीसा होणार आहे. तुमच्याकडे वेळ जर असेल तर हेच तुम्ही रात्रीही करू शकता. कारल्याचे 2 काप करायचे आणि त्यातील बिया काढून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं. पण आपल्याला हे कारलं मग तुम्ही सकाळी वाफवूनही घेतलं तरीही चालेल. तर आता इथे बघा, आपण पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारलं. आता आपण हे आधी शिजवून घेणार आहोत. कारलं शिजायला तसा बराच असा वेळ लागतो. तर ही जर पद्धत आपण वापरली तर कारलं लवकर शिजलं जातं. तर आता इथे कारलं बघा तुम्ही आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. यातलं जे पाणी आहे ते सुद्धा आटलेलं आहे आणि कारल्याचा रंगही बदललेला आहे. आपल्याला याच पद्धतीने कारलं शिजवून घ्यायचं. पण काढताना बघा, कारलं असं आपल्याला यातलं पूर्ण पाणी झारून काढायचं आहे. म्हणजे आतमध्ये पाणी राहायला नको, कारण यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर आता पूर्णच कारले जे आहे या पद्धतीनेच मी झारून काढून घेते आधी. तर इथे पूर्ण कारले आपण काढून घेतलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा ते म्हणजे सारण तयार करायला घेणार आहोत. तर आता ही भाजी आपण कोरडी करणार आहोत. त्यासाठी थोडा तेलाचा वापर जास्त केलेला आहे. तर इथे 1 चमचा जाडसर असं कुटलेलं जिऱ्याची भरड मी घातलेली आहे. म्हणजे जाडसर बारीक करून घ्यायचं. ती छान तेलामध्ये भरड परतून घ्यायची. त्यानंतर इथे आपल्याला 2 चिमूट हिंग घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा कांदा जास्त शिजवत बसायचा नाही, पण ही जी आपण फोडणी तयार करणार आहोत याने सारण तुमचं खमंग तयार होणार आहे. आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. ती हाताने चुरगळून अशी घालायची आहेत आपल्याला. आता हा कांदा आपल्याला हलकासा फक्त परतून घ्यायचा आहे. आपल्याला तो पुढे शिजवायचा आहे. तर आता इथे आपण कांदा हलकासा परतत झाल्यानंतर 1 चमचाभर आलं लसूण जाडसर असं कुटलेलं घातलेलं आहे. ते सुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचं. कारण आपण जेव्हा कच्चं सारण तयार करतो त्यामध्ये लसूण आलं छान परतलं जात नाही. त्यासाठी आपल्याला ही फोडणी हलकीशी फक्त अशी परतून घ्यायची आहे. त्यामुळे तिचा खमंगपणा आणखीन वाढेल आणि चवीतही फरक पडतो. तर आता हे सर्वत्र इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूयात. तर इथे पाऊण चमचा आपण धना पावडर, हळद घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला आणि आता आपल्याला घरचा असा तयार केलेला काळा मसाला पाव चमचा घातलेला आहे आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं. इथे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घालायचा किंवा तोही नसला, नाही घातलं, गरम मसाला घातला कुठला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य चांगलं एकदा परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर इथे आपल्याला आता बेसन पीठ बघा, पाववाटी एवढंच मी घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ जास्त भाजत बसायचं नाही. तर फक्त आपण हलकंसं फक्त मिनिटभरासाठी परतून घेणार आहोत. कारण
कांदा, इतर साहित्यसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि आपली कढईसुद्धा गरम आहे, त्यामुळे ते लगेचच भाजलं जातं. तर आता कांद्याचा जो ओलावा आहे, त्या ओलाव्यामध्ये छान हे भाजून निघतं. तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता, ते छान कोरडं झालेलं आहे आणि यामध्ये अजूनही आपल्याला एक साहित्य घालायचं आहे. तर हे जे सारण एका थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत, त्यामुळेच कारल्याची चव खूप छान तयार होणार आहे. नेहमीचं ते आपलं सारण तयार करण्यापेक्षा हे सारण एकदा करून बघा. आता यामध्ये आपल्याला जाडसर पाववाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाणे आधी मी भाजून घेतलेले होते आणि त्यानंतर ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता यामध्ये पाव चमचा किंवा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये मिठाचं प्रमाण ठेवू शकता. आता परत सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं छान. आणि इथे तुम्ही बघू शकता, हे जे सारण आहे हे तयार झालेलं आहे आणि बेसनाचा अजिबातही कुठेही चिकटपणा दिसत नाही. कारण कांद्याचं जे मॉइश्चर असतं त्याच्या ओल्याव्यामध्येच बेसन पीठ चांगलं भाजल्या गेलेलं आहे. आता हे सारण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर जे आपण कारले अर्धवट शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये हे भरायचं आहे आपल्याला. तर इथे हे सारण मी पूर्ण हलकंसं फक्त थंड करणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला कारल्यामध्ये भरता येईल. तर इथे तुम्ही बघू शकता, असं हे जे सारण आहे तुम्ही नुसतंही चपातीबरोबर खाल्लं तरीही चवीला अप्रतिम लागणार आहे. आणि हो, यामध्ये जर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा समावेश केला तर ते अजूनही टेस्टी तयार होणार आहे. आमचूर पावडर पाव चमच्यालाही थोडी कमी घालायची किंवा अर्ध्या एका लिंबाचा रस घातला तरीही चालेल. आता बघा, मी सारण असं यामध्ये भरून घेत आहे. अगदी फार जास्त असं गच्च नाही भरायचं सारण, तरी बऱ्यापैकी हे सारण बसतं कारण ते हलकंसं ओलसर आहे म्हणून. तर आता पूर्णच जे कारले आहेत ते याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, हे कारले आपण तयार करून घेतलेले आहेत आणि एवढं सारण आपलं हे उरलेलं आहे. तर आता उरलेलं सारण जे आहे ते आपण पुढे वापरणार आहोत. इथे मी 2 पद्धतीची भाजी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तेलाचा वापर इथे जास्त केलेला आहे, पण मी परत एकदा तुम्हाला सांगेल, सारणामध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. हे मी माझ्या अंदाजानुसार घातलेलं आहे. तर आता इथे एक एक करत कारले आपण पूर्ण ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला आलटून पालटून मस्त दोन्ही बाजूनी हे जे कारले आहेत, आता इथे आपण अर्धवट तर शिजून घेतलेले होते आधी, पण तेलामध्ये त्यांना हलकासा कुरकुरीतपणा येईल. तर आता हे दोन्हीही बाजूनी छान परतून घ्यायचे असे. तर मी आधी पूर्ण हे असे छान दोन्हीही बाजूनी परतून घेते आणि तुम्हाला दाखवते नंतर. तर इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही. तर आता बघा, कारले दोन्हीही बाजूनी मी छान परतून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे कारले इथे या रंगावर असे परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान ते शिजलेही जातात आणि हलकासा त्यांना कुरकुरीतपणा येतो, तेव्हा चवीला पण छान लागतात ते. तर आता इथे जे सारण उरलेलं आहे ते आपण इथे घालणार आहोत यामध्ये. तर आता तुम्हाला बघा, हलकीशी भाजीमध्ये जर ग्रेव्ही हवी असेल तर या स्टेजला तुम्ही हे जे सारण घातलेलं आहे, तर इथे तुम्ही गरम पाण्याचा वापरही करू शकता, म्हणजे हलकीशी ग्रेव्हीसुद्धा या कारल्यामध्ये तयार होईल. आणि तुम्हाला जर असं कोरडं खायचं असेल हे भरलेलं कारलं, तर मग तुम्ही ते तसंही खाऊ शकता. तर आता आपण यावर हलकासा पाण्याचा हबका मारून घेणार आहोत, म्हणजे जे सारण आहे ते एकसारखं कारल्यांना सगळीकडे लागतं आणि भाजीलाही हलकासा ओलसरपणा येतो. तर आता असा पाण्याचा हबका मारून घेतल्यानंतर परत एकदा सर्व भाजी जी आहे कारल्याची ती छान एकत्र करून घ्यायची आहे. तर आता पूर्ण आपण हे एकत्र करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झटपट असं आपलं हे मस्त चवीला एकदम टेस्टी लागणारं भरलेलं कारलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला आजची ही सारणाची जी मी वेगळी पद्धत दाखवलेली आहे ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि हो, परत एकदा सांगेन की तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की ताई तुम्ही तेल जास्त वापरलेलं आहे म्हणून. तर इथे आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता हे कारलं तयार तर झालेलं आहे, पण आता कधी याची टेस्ट घेते किंवा कधी ताटात वाढून घेते असं झालेलं आहे. तर आता हे आपण बघा, अजिबातही जे कारलं आहे ते तळाला कुठेही चिकटलेलं नाही. तर इथे रंगही तुम्ही बघू शकता, कारलंही छान शिजल्या गेलेलं आहे आणि सारण तर एकच नंबर आहे.
नेहमीचं ते शेंगदाण्याच्या कुटाचं सारण करण्यापेक्षा या पद्धतीचं करून बघा आणि काय फरक तुम्हाला या सारणामध्ये वाटतो ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण सर्व करायला हे कारलं घेणार आहोत. आणि कारलं शिजलेलं आहे की नाही आपलं ते सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते. तर बघा कारलं छान शिजल्या गेलेलं आहे आपलं. कारलं गरम असल्यामुळे तुम्हाला मी असं हाताने दाखवलेलं नाही. तर आता हे बघा असं छान शिजवून घ्यायचं कारलं. तुम्ही अगदी तोंडी लावण्यासाठी सुद्धा हे कारलं खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबरही खाऊ शकता. चला मग सर्व्ह करूया. तर मंडळी आजची तुम्हाला ही भरलेलं कारल्याची रेसिपी कशी वाटली? रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच घरगुती झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.